माझ्या समस्त खारघरवासियांचं या निसर्गरम्य वागेश्वराच्या कुशीत बेलपाड्याच्या या परिसरात खारघर हिलच्या खाली आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपले मान्यवर माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजराने हार्दिक स्वागत करायचं। जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाशजी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही जोरदार टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे। तर साहेबांना खूप सारे कार्यक्रम आहेत, त्यामध्ये वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत। सर्वप्रथम मी विनंती करतो की त्यांचा एक छोटासा आम्ही या ठिकाणी सत्कार करू इच्छितो, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। संजय गरत यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की मी आवाहन केलेलं होतं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोठे होर्डिंग लावू नये, बॅनर्स लावू नये, वर्तमानपत्रात जाहिराती देऊ नये, ज्यापेक्षा सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करा। आज त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचं आयोजन केलं आहे। खारघर त्याचं ही मागच्या बाजूचा हा डोंगर हा एका अर्थानं सगळ्या लोकांच्यासाठीचं एक वैभव आहे आणि त्यामुळे ते जपण्याचं काम आज ते त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून करतायत, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत मी वाढदिवस 5 तारखेला आहे, पण तो मंगळवारी आहे आणि त्यामुळे लोकांना आपापल्या कामावर जायचं असतं। आज रविवारच्या दिवशी बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धेचं आयोजन माननीय नितीन पाटीलजी यांनी केलेलं होतं। इथून पुढे मी कळंबोलीला आरोग्य शिबिराला जाणार आहे। कळंबोली भारतीय जनता पार्टीनं त्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबरीनं मग पनवेलमध्ये आपल्यापैकी काही पत्रकारांनी निलेश सोनावणेजी यांनी आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अशाच पद्धतीनं नवीन पनवेलमध्ये कार्यक्रम आहेत, कुठं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे आणि या सगळ्यामुळं मला मनापासून आनंद आहे की लोकांच्या उपयोगाचे आहेत। आता बॅनर लावला तर बॅनरच्या माध्यमातून तो कार्यक्रम होतो आणि नंतर विसरला जातो। कुठेतरी आपण वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्या तर केवळ आपली प्रतिमा दिसते, त्याच्यातून सामाजिक उद्देश साधला जात नाही। अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत। आपण सांगितलं तसं प्रवीण पाटील यांनी जे आरो मशीन्स असतात ते अतिशय स्वस्त दरांमध्ये विकणारे शोधले आणि त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं बोलवलं। कुठे महापालिकेचे काही बस स्टॉप रेडी झालेले होते, ते लोकांपर्यंत करायचं होतं, माझ्या वाढदिवसाची त्याला जोड दिली। या सगळ्यांचाच मी मनापासून आभारी आहे। अनेक कार्यक्रम संध्याकाळी आहेत, काही कार्यक्रम उद्या आहेत, 5 तारखेला काही कार्यक्रम आहेत, 6 तारखेला काही कार्यक्रम आहेत, काल जॉब फेअर झाला। तर या सगळ्याच्या माध्यमातून ही सारी मंडळी
जे मला माझ्या कामात सहकार्य करतात, ही सारी मंडळी जे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं सामाजिक कार्य करतात, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे.